आनंदी मॅडम आणि आता त्यांच्याबरोबर विद्याधर सर म्हणजे असं म्हणून आनंदी गप्प बसते. थोड्या वेळाने आरची म्हणते, मी काय म्हणते, माझ्याकडे ना एक डेंजर आयडिया आहे. आपण आहे ना एका भयंकर बाबाबुवाकडे जाऊयात आणि त्यांच्याकडे जाऊन ना या दोघांना काचेमध्ये बंद करून टाकूयात आणि मग ते सोडा 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 असं बोलत राहतील. आरचीच्या या आयडियावर सगळेजण हसत असतात. आरती म्हणते, "अर्चे, गप्प बस. काय चाललंय? काय फालतूची बडबड करायलीस? इकडे अख्खं घर पेटलंय आणि तुला हे काय भूत आणि बाटली आठवतंय? जरा ना डोक्याचा स्क्रू आवळ तुझ्या." आरती म्हणते, "शी यार, किती चांगली आयडिया दिली होती मी." आरती म्हणते, "आरचे, आता मार खाशील हा." आनंदी म्हणते, "आरतीताई, राहू देत." ती आरचीला म्हणते, "आरचे, आपण असा विचार नाही करायचा. मला माहिती आहे ते दोघेही जण खूप खालच्या पातळीचा खेळ खेळतायत. पण तरीसुद्धा त्यांच्या वाईटाचा विचार करून आपण आपलं मन वाईट का करायचं? आता आपली सगळ्यात मोठी लढाई हीच आहे की त्या मुलांच्या मनातला सगळा गैरसमज निघून जायला पाहिजे. देवाकडे आता फक्त एकच साकडं आहे. त्या मुलांच्या डोळ्यावरची जी गैरसमजाची पट्टी आहे ती निघून जाऊ देत आणि त्यांनी योग्य तो काहीतरी निर्णय घ्यावा." प्रांजल इकडे म्हणत असतो, "काय चाललंय यार? काहीच कळत नाहीये. विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आली आहे." मिताली म्हणते, "प्रांजल, कंट्रोल." प्रांजल म्हणतो, "अगं काय कंट्रोल? कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय काहीच कळत नाहीये. ही ही आपलीच माणसं आपल्याला फसवतायत." मिताली म्हणते, "तू शांत बस." मिताली म्हणते, "मला एक समजत नाहीये, आनंदी आणि तिच्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आनंदीच्या लग्नाच्या वेळी काकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मग धनश्री काकू आणि आत्या त्यांना तर आपण चांगलं ओळखतो. जर काकाने एवढं वाईट कृत्य केलं असतं, तर काकाला एक क्षणही इथे राहू दिलं नसतं त्यांनी. त्या क्षणी त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं असतं." पुन्हा मिताली म्हणते, "जाऊ देत, सगळ्यांना सोडून द्या. आपले बाबा त्यांना तर सगळी परिस्थिती माहीत होती ना. बरं चल, काकाने एवढं वाईट कृत्य केलं, तर आनंदी आणि काकाला एकाच घरामध्ये, एकाच छताखाली त्याने इतके दिवस कसं काय राहू दिलं?" प्रांजल म्हणतो, "एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय? बाबा खोटं बोलतायत?" मिताली म्हणते, "नाही, बाबा खोटे नाही आहेत." मिताली म्हणते, "माझं तर काही डोकंच चालत नाहीये. डोकं हँग झालंय नुसतं विचार करून करून." प्रांजल म्हणतो, "सांगत होतो ना मी, या घरापेक्षा माझं ते पुण्याचं हॉस्टेल बरं होतं. रक्ताची नाती, रक्ताची नाती. अरे काय रक्ताची नाती? इथल्या या नात्यांपेक्षा माझी तिकडची नाती बरी." मिताली म्हणते, "खरं आहे प्रांजल. कधी-कधी मला सुद्धा वाटतं ना, की आपली मुंबईच बरी होती. काय फरक आहे सांग ना? तेथेही आपण एकटेच होतो आणि इथेही आपण एकटेच आहोत. कोण आहे या घरात? आपलं म्हणणारं असं कोण आहे या घरात? कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय? काहीच मार्ग उरला नाहीये कळायला." त्यानंतर मिताली पृथ्वीला म्हणते, "दादा, तू तरी काहीतरी बोल. काय ठरवलंयस? काय विचार केलायस?" प्रांजल म्हणतो, "पृथ्वी दादा बोल ना काहीतरी." यावर पृथ्वी म्हणतो, "कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे जाणून घ्यायची वेळ आता निघून गेली आहे." प्रांजल म्हणतो, "म्हणजे?" पृथ्वी म्हणतो, "म्हणजे काय तो सोक्ष लावायचा एकच मार्ग उरलाय." त्यानंतर तो प्रांजलला म्हणतो, "प्रांजल, सगळ्यांना खाली जाऊन सांग, आम्ही तिघेही आमचा अंतिम निर्णय द्यायला थोड्याच वेळात हॉलमध्ये येतोय." प्रांजल म्हणतो, "काय अंतिम निर्णय? तू काय विचार करतोयस?" मिताली म्हणते, "दादा, तू नक्की काय ठरवलंयस? आपण खाली जाऊन नक्की काय करणार आहोत?" दुसरीकडे युगंधरला आठवत असतं. विद्याधर म्हणत असतो, "बरं का पोरांनो, खरं तर तुमच्या या बापाचीच नजर आनंदीवर बिघडली होती. ह्योच तिच्यावर भाळला होता." आनंदी म्हणत असते, "साफ खोटं बोलताय तुम्ही." पुढे विद्याधर म्हणतो, "आज काही बी झालं ना तरी सुद्धा ह्यो युगंधर खरा कसा आहे ते बाहेर येणारच." हे सगळं युगंधरला आठवत असतं. एवढ्यात तेथे विद्याधर आलेला असतो. विद्याधर येऊन म्हणतो, "दादा, खोलीत काय शांतता पसरली आहे रे? एकदम स्मशानात असते की नाही तशीच थंडगार आणि भयान." विद्याधर युगंधरच्या समोर येतो आणि म्हणतो, "वा, काय चेहरा दिसायला लागलाय. सगळ्या जगाचं ओझं तुझ्याच पाठीवर का? ए दादा, जरा हस की." "काय? आता तुझा चेहरा बघून काय वाटतंय माहितीये का? देवानं तुला डोकंदुखी तर दिली आहे, पण बामचा पत्ता द्यायला विसरलाय." युगंधर म्हणतो, "मी गप्प बसलोय याचा अर्थ मी हतबल झालोय असा नाही. मी जेव्हा शांत असतो
तेव्हा मी हरलेला नसतो, तर येणाऱ्या वादळाची वेळ ठरवत असतो. यावर विद्याधर म्हणतो, "वा दादा वा, काय डायलॉग मारलायस. येणाऱ्या वादळाची वाट ठरवत असतो म्हणे. अरे, तुझ्या घराचा पायाच मी भुसभुशीत करून ठेवलाय आणि तू कसल्या वादळाच्या बाता करायला लागलाय. तुझ्या पोरांच्या डोक्यात मी असा किडा सोडून ठेवलाय नव्ह, की ते तुझं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाहीत. मी असा काय खेळ केलाय, की त्यांचं डोकं असं गरगर, गरगर, गरगर फिरायला लागलंय. त्यांना समजना झालंय, तू सांगतोयस त्याच्यावर विश्वास ठेवायचा, की या विद्याधरचा खेळ खरा मानायचा." यावर युगंधर म्हणतो, "तू किती बी जाळीवीन, किती बी माझ्या मुलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर, पण एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेव. त्यांच्या नसानसात माझं रक्त वाहतंय आणि माझं रक्त सत्याची ती ताकद आहे, की तुझ्यासारख्या 100 हरांना जाळून खाक करेल. मला माझ्या मुलांवर विश्वास आहे, त्यांच्या संस्कारांवर विश्वास आहे आणि त्यांना सोनं काय, पितळ काय चांगलं माहिती आहे." एवढ्यातच शिल्पाताई येते. शिल्पाताई म्हणते, "युगंधर, मुलं खाली वाट बघतायत. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय." विद्याधर म्हणतो, "जा दादा जा, बघूया की तुझी पोरं आता तुझ्या सत्याच्या बाजूने उभी राहतात, की या विद्याधरच्या खोट्याच्या पाया पडतात." युगंधर म्हणतो, "माझ्या मुलांचा निर्णय काय बी असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य जेव्हा जिंकतं ना, खोटं सांगणाऱ्यांचं अस्तित्व कायमचं मातीत मिळतं." असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. विद्याधर म्हणतो, "बघूयात कोण मातीत मिळतं ते." सगळेच जण इकडे खाली जमलेले असतात. आरती इकडे माईंना म्हणत असते, "मला खूप भीती वाटायला लागली आहे. अहो, मुलांचे चेहरे बघा ना, काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटतंय." पृथ्वी खूपच रागात असतो आणि तो इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो. माई म्हणते, "अरे देवा, अजून कुठलं नवीन वादळ येणार आहे कुणास ठाऊक." विद्याधर शलाकाच्या बाजूला उभा असतो. विद्याधर म्हणत असतो, "शलाका, वातावरण एकदम गरम झालंय गं." "नाही, या पोरांनी मगाचपासून सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून ठेवलंय, पण कुणीच काही बोलणं झालंय आत्ता. काय भानगड?" शलाका म्हणते, "काय माहीत." राहून राहून माई म्हणतात, "पृथ्वी, अरे आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलंयस इथे? काय निर्णय घेतलायस तू?" एवढ्यात तेथे वकील येतात आणि काहीतरी पेपर आणून पृथ्वीच्या हातामध्ये देतात. विद्याधर म्हणतो, "पृथ्वी, या वकिलाचं काय काम आपल्या घरात?" पृथ्वी पेपर हातामध्ये घेऊन बघत असतो. शलाका म्हणते, "अरे हे काय आहे?" पृथ्वी जोरानेच म्हणतो, "डिवोर्स पेपर." हे ऐकून युगंधरला, आनंदीला सर्वांनाच धक्का बसतो. पृथ्वी युगंधरच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, "मिस्टर निंबाळकर, जर तुमची बाजू खरी असेल तर आनंदीला घटस्फोट द्या. तुम्हीच म्हणाला होतात ना, की आनंदीबरोबर तुमचं लग्न फक्त परिस्थितीमुळे झालंय म्हणून. मुक्त व्हा मग या त्रासातून. आनंदीला डिवोर्स द्या." आनंदीला तर हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. आनंदी आनंदी जोरानेच एका दिवाळाला धडकते आणि तिच्या हातातील बांगडीची काच तुटून खाली पडते. युगंधर आनंदीजवळ बघत असतो. पृथ्वी म्हणतो, "लक्ष द्या माझ्याकडे मिस्टर निंबाळकर. तुम्हाला आज एक काहीतरी निवडावंच लागेल. तुमची मुलं किंवा ही आनंदी." पृथ्वी म्हणत असतो, "कसला विचार करताय मिस्टर निंबाळकर? आम्हाला आत्ताच्या आता उत्तर हवंय. तुम्हाला आज एक काहीतरी निवडावंच लागेल. एक तर तुमची रक्ताची मुलं, नाहीतर ही आनंदी." पृथ्वी बोलत असतो. आनंदीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि आरतीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. पृथ्वी म्हणत असतो, "बोला मिस्टर निंबाळकर, आज तुम्हाला बोलावंच लागेल. एक तर तुमची रक्ताची मुलं किंवा ही आनंदी." थोड्या वेळाने युगंधर म्हणतो, "मी आनंदीला घटस्फोट देणार नाही." हे ऐकून आनंदी आणि आरतीला खूप बरं वाटतं. परंतु शलाका, विद्याधर यांच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. पृथ्वी, मिताली आणि प्रांजल यांना धक्काच बसतो. विद्याधर म्हणतो, "झालं. बघा, बघा सगळ्यांनी. आता पटलं काय? मी जी स्टोरी सांगत होतो ती 100% खरी आहे. या माणसानं तुमच्या आईला, आमच्या समिधा वहिनीला सोयीस्करपणे विसरून या आनंदीला मनापासून स्वीकारलंय. त्याने आता दिलेल्या उत्तरावरनं हेच सिद्ध होतंय." सगळं भांडं उघडं पडलं. त्यानंतर विद्याधर म्हणतो, "थांबा, तुम्ही एक काम करा." विद्याधर एक हार आनंदीच्या हातामध्ये नेऊन देतो आणि दुसरा हार युगंधरकडे नेऊन देत असतो. विद्याधर हार देऊन म्हणतो, "हे हार घ्या आणि घाला एकमेकांच्या गळ्यात. तुमचं जे काही 7 जन्माचं नातं आहे नवरा बायकोचं, ते कळू द्या अख्ख्या जगाला." असं म्हणत असतानाच युगंधर विद्याधरच्या हातामध्ये असलेल्या ताटावर जोरानेच हात मारतो.
आणि त्यातील फुलं, हार सगळं उधळून लावतो. युगंधर म्हणतो, "मी आनंदीची घटस्फोट द्यायला नकार दिला कारण ती माझी जबाबदारी आहे, बांधिलकी आहे. मला ती आवडते किंवा माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. मला वाटतं थोडी जरी बुद्धी असलेला माणूस त्याला हे सगळं कळतंय आणि मला अजून स्पष्टीकरण द्यायची गरज नाही." असं म्हणून युगंधर जात असतो. एवढ्यातच पृथ्वी म्हणतो, "थांबा मिस्टर निंबाळकर. जर प्रेम नाहीये तर देऊन टाका ना घटस्फोट. अहो कसला आव आणताय हो तुम्ही? आणि आता राहिला प्रश्न जबाबदारीचा, तर आम्ही कुठे म्हणतोय की तिची जबाबदारी घेऊ नका म्हणून? आम्ही कुठे म्हणतोय की तिला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून द्या म्हणून? ती इथेच राहू शकते, पण तुमची पत्नी म्हणून नाही. तुम्ही तिची आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकता. तसंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढे नोकर-चाकर आहेत आणि त्यामध्ये एखादी नोकर वाढली म्हणून काय मोठा फरक पडणार आहे?" हे ऐकून आनंदीला खूपच वाईट वाटत असतं. प्रांजल इकडे हसत असतो. शलाका आणि विद्याधरला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. युगंधर हळूहळू पृथ्वीकडे जातो आणि पृथ्वीच्या एक कानाखाली मारतो. हे बघून सगळ्यांना धक्का बसतो. युगंधर म्हणतो, "तुझी उंची किती आणि तू बोलतोस किती? तुझी हिंमत कशी काय झाली तिला मोलकरीण म्हणायची?" यावर पृथ्वी म्हणतो, "मग काय म्हणू मी तिला? काय स्थान आहे तिचं या घरामध्ये? तुमची बायको की आमची आई? तुमची बायको असेल ती एक वेळ, परंतु माझ्या आईची जागा ती कधीच घेऊ शकत नाही. तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवर आणून बसवलंय. यावरूनच हे सिद्ध होतं की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते." मालिकेच्या उद्याच्या भागात शिल्पाताई युगंधरच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते, "उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होणार. ह्या आनंदाच्या निमित्ताने मी एक पार्टी करायचं ठरवलंय." दुसरीकडे विद्याधर दारू प्यायला बसलेला असतो. माई म्हणत असतात, "विद्याधर, डायनिंग टेबलवर दारूची बाटली घेऊन बसलायस?" विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, "धने, किचनमधून 2 काचेची ग्लासं घेऊन ये." धनश्री ग्लासं घ्यायला जात असते, परंतु आनंदी धनश्रीचा रस्ता अडवते. आनंदी म्हणते, "या घरात, या हॉलमध्ये दारूचा एक कणही पिऊ दिला जाणार नाही." विद्याधर म्हणतो, "तू रोखणार आहेस मला?" आनंदी म्हणते, "हो." त्यानंतर विद्याधर आनंदीजवळ जातो आणि आणि हातातील दारूची बॉटल आनंदीच्या डोक्यावर ओतून खाली करतो. हे सर्व बघून माईंना खूप राग आलेला असतो, परंतु शलाका मात्र इकडे हसत असते.